नमस्ते मैत्रिणींनो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला की आपल्या डोक्यात पहिला एकच प्रश्न येतो की मी किती तास अभ्यास केला पाहिजे. 10 तास, 12 तास की 14 तास. अनेक जण तर आपल्या तासांची संख्या मोजण्यातच दिवस वाया घालवतात. पण खरं सांगू, स्पर्धा परीक्षेत तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा त्या तासांमध्ये कसा अभ्यास करता हे जास्त महत्त्वाचं आहे. अनेक विद्यार्थी तर मनाच्या समाधानासाठी 12-12 तास खुर्चीवर बसून राहतात. पण या 12 तासानंतर तुम्ही जे वाचलेलं आहे ते तुम्हाला आठवत नसेल किंवा समजलं नसेल तर त्या 12 तासांची किंमत शून्य आहे. या उलट 6 ते 8 तास जरी अभ्यास केला आणि तो पूर्ण एकाग्रतेने असेल तर तो त्या 12 तासांपेक्षाही अनेक पटीने प्रभावी ठरतो. अभ्यास करताना मोबाईल सायलेंट असणे, सोशल मीडियापासून दूर राहणे, यूट्यूब, इंस्टाग्राम चेक न करणे म्हणजेच क्वालिटी स्टडी. फक्त तासनतास बसून पाने वाचणे म्हणजे अभ्यास करणे नाही, तर वाचलेला मुद्दा समजून घेणे, त्यावर विचार करणे म्हणजे अभ्यास. सतत नवीन गोष्टी वाचण्यापेक्षा वाचलेल्या भागाचे रिव्हिजन करणे, प्रश्नपत्रिका सोडवणे, मागील वर्षाचे आलेले आयोगाचे प्रश्न पाहणे याला क्वालिटी स्टडी म्हणतात. आपल्या मेंदूची काम करण्याची एक क्षमता असते. सलग 3 ते 4 बसल्याने मेंदूची कार्यक्षमता मंदावते. त्यामुळे तासाच्या मागे न धावता पोमोडोरो तंत्र वापरा. एखादा तासभर अभ्यास केला की 10-12 मिनिटांचा ब्रेक घ्या. असेच सलग 3 ते 4 सेशन झाले की 1 तासाचा पुन्हा एक ब्रेक घ्या. आता कंबाईन ग्रुप सीची ॲड आहे, तर कंबाईन ग्रुप सीमध्ये सिलेक्ट होण्यासाठी म्हणजे तलाठी किंवा इतर ज्या काही पोस्ट त्यामध्ये ॲड आहेत त्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 तास तरी अभ्यास करणे गरजेचे आहे. आणि या 7 ते 8 तासामध्ये आपण जे क्लासेस लावलेले आहेत किंवा ऑनलाईन बॅचेस ज्यांनी कोणी परचेस केले आहेत तर त्यांचा वेळ काउंट करायचा नाही. या 7 ते 8 तासामध्ये आपल्या स्वतःचा सेल्फ स्टडी झाला पाहिजे. त्यामध्ये 1-2 तास मॅथ्स आणि रिझनिंगला द्यायचे, एखादा तास करंट अफेअर वाचायचं आणि उरलेल्या वेळात GS वाचून झालं पाहिजे. आणि हे सगळं वाचत असताना रिव्हिजनही तितकीच महत्त्वाची आहे. आणि ज्यांची ही 2री-3री मेन्स असेल म्हणजे ज्यांनी आधी मेन्स एक्झाम दिलेले आहेत त्यांनी मराठी इंग्लिशही केलं तर उत्तमच. मराठीसाठी रोज एखादा तास द्यावा आणि इंग्लिश जर कच्चं असेल तर मी म्हणते त्यासाठी 2 ते 3 तास दिलेच पाहिजेत. कारण आजकाल इंग्लिशमध्येही छान मार्क पडायला लागले आहेत. इंग्लिश हा विषय खरं तर मराठीपेक्षा सोपा आहे, पण त्याचा अभ्यास केला तर तो शिकवण्यासाठी आपल्याला उत्तम शिक्षक लाभले तरच. आणि रिव्हिजन पडल्या तर आपोआपच मार्क येतात. त्यामुळे फक्त वाचनाच्या मागे लागू नका. जे काही वाचलं आहे ते व्यवस्थित समजून घ्या, त्याच्या वारंवार रिव्हिजन करा. आयोगाचे मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर बघा आणि शक्य असल्यास आयोगाच्या पेपरच्या पुन्हा प्रिंटआउट काढून आणायच्या आणि तेच पेपर सोडवायचे. टेस्ट सिरीजपेक्षा आयोगाचे पेपर सोडवल्यावरती खूप जास्त फायदा होतो. कारण आपला येणारा पेपर सेटर हे टेस्ट सिरीजवाले नसणार आहेत तर आयोग असणार आहे. त्यामुळे आयोगाचे पेपर सोडवल्यास जास्तच उत्तम. उद्या आपण GSचा अभ्यास कसा करायचा ते पाहूयात.